नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास तुपे आज तुम्हाला आमच्या विकास तुपे इंजिनिअरिंग गाईड ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज कितीतरी दिवस झाले इंजिनिअरिंग ॲडमिशनबद्दल व्हिडिओ बनवलेला नाही आहे आणि हा व्हिडिओ आज बनवण्याचं कारण एवढंच की इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस ही आता खूप शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे। म्हणजे विचार केला तर पहिला राऊंड दुसरा राऊंड संपलेला आहे, तिसऱ्या राऊंडचेही काही मुलांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत। ॲडमिशन आत्तापर्यंत मला वाटतं 50%पेक्षाही कमी स्टुडंटने आत्तापर्यंत ॲडमिशन घेतलेले आहेत। म्हणजे अजून खूप सारे विद्यार्थी कॅप राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत आणि कॅप राऊंड 4साठी ते जाणार का हाच मेन प्रश्न घेऊन आपण आज आलेलो आहे। त्यांनी जावं, कॅप राऊंड 3मध्ये मिळालेलं सीट घ्यावं, फ्रीज करावं की ऑटो फ्रीज झाल्यानंतर तर तुम्हाला ते सीट ॲक्सेप्ट करायचंच आहे, पण बेटरमेंटला जावं का, त्याचबरोबर आत्ता मिळालेल्या कॉलेजपेक्षाही चांगलं कॉलेज मिळू शकतं का आणि आत्ताची एकूणच परिस्थिती ह्यावर बोलण्यासाठी आजचा हा विस्तृत असा व्हिडिओ मी बनवत आहे। तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, तर आता तुमचं कॅप राऊंडचा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या अलॉटमेंट कधी होणार आहे, तर मुलांनी टाईम टेबल पाहिल्या असतीलच, पण तरीही एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरच्या असू दे किंवा DSC डायरेक्ट सेकंड इयरचे ॲडमिशन घेणारे विद्यार्थी हे टाईम टेबलकडे तेवढंसं लक्ष देत नाही आहेत। बऱ्याच मुलांना कॅप राऊंड संपल्यानंतर लक्षात येतं की आपला ऑप्शन फॉर्म भरायचंच राहून गेलेला आहे, मग आता आपण काय करणार, मी बेटरमेंट केलं होतं पण ऑप्शन फॉर्मच भरला नाही। अशा वेळेस मुलांचं लक्ष नसल्यामुळं त्यांचं बेटरमेंटमध्ये चांगलं कॉलेज मिळणार होतं तेही मिळत नाही आहे। अशा कितीतरी गोष्टी होऊन जातात आणि नंतर पश्चात्तापाशिवाय वेळ राहत नाही। त्याच्यामुळं काय, तुम्ही ह्या ज्या CET सेलवर येणारं जे काही टायमिंग असेल, जसं की आता 21 तारखेला तुमची अलॉटमेंट आहे, माहिती असलं पाहिजे। त्याचबरोबर 22 तारखेच्या नंतर तुम्हाला तुमचं सीट ॲक्सेप्टन्स आहे। आता कितीतरी मुलांनी ही गोष्ट नोटीस केली का नाही माहीत नाही, काय की 22 ते 25 तारखेपर्यंत तुमचं तुम्हाला रिपोर्टिंग करता येणार आहे। म्हणजे तुम्हाला 22/1, 23/2, 24/3 आणि 25/4 असे 4 दिवस मिळणार आहे तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी। म्हणजे तुम्हाला एक एक्स्ट्रा दिवस CET सेलने दिलेला आहे। असं का, आणि आणखीन एक राऊंड शिल्लक असतानाही तुम्हाला एक एक्स्ट्रा दिवस दिलेला आहे। तुम्ही लक्षात घ्या की बरेचसे विद्यार्थी थर्ड राऊंडला ॲडमिशन घेणार आहेत। ही परिस्थिती सर्वांना, जे आज ॲडमिशन प्रोसेस जवळून पाहतात सर्वांना माहिती आहे की कॅप राऊंड 3मध्ये आता रिपोर्टिंगचं प्रमाण वाढणार आहे। ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या आणि मेन म्हणजे फोकस करा की तुमच्याकडे 4 दिवस आहेत बेटरमेंट करण्यासाठी असू द्या नाही तर रिपोर्टिंग करण्यासाठी। खूप कमी विद्यार्थी कॅप राऊंड 4कडे वाटचाल करतील किंवा जातील अशी शक्यता जास्त आहे। मग आता मला एक कळलेलं आहे की पहिले 2 राऊंड ज्यांनी पार करून आता तिसऱ्या राऊंडपर्यंत आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेस, त्याचबरोबर कॅप राऊंड काय असतो, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, प्रत्येक राऊंडला ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची, तिसऱ्या राऊंडमध्ये किती जागेसाठी ऑटो फ्रीज होतं हे सांगण्याची आता गरज राहिलेली नाही आहे। ते तितकेसे समजूतदार झालेले आहेत, त्यांनी स्वतः ॲडमिशन प्रोसेस पाहिलेली आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कळलं असेल की कॅप राऊंड 3चा ज्यावेळेस अलॉटमेंट होईल तुमचे पहिले जे 6 ऑप्शन होते त्याच्यामध्ये जर तुम्ही दिलं असेल तर ते ऑटो फ्रीज होणार होतं। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ते टाकलं होतं ते आपोआपच ऑटो फ्रीज होऊन आलेलं असणार आहे आणि ते तुम्हाला घ्यावंच लागणार आहे। उरला प्रश्न जे ऑटो फ्रीजच्या व्यतिरिक्त ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांनाच फक्त एक डिसाईड करायचं की फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचं। फ्रीज काय, बेटरमेंट काय ह्याच्या बाबतीत आता कोणालाही शंका नसावीच, कारण की त्यांना आता कळलेलं आहे। आता 90% मुलं तर फ्रीज करतील असंच मला वाटतंय। त्याच्यामुळं खूप त्याच्यात कन्फ्युजन ठेवू नका, काय करायचं काय नाही शेवटी तुमचा डिसिजन आहे। तुम्हाला वाटलं की आता हे कॉलेज चांगलं मिळालेलं आहे, ब्रांच पण चांगली मिळालेली आहे, आपल्याला पाहिजे तिथंच मिळालेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं असेल तर गोडच, जर तुम्हाला टॉप 20मधलं कॉलेज मिळालं असेल तर चांगलंच आहे, तुम्हाला पाहिजे त्या शहरात ॲडमिशन मिळालं असेल तर आणखीनच, अशा ज्या तुम्ही क्रायटेरिया ठेवल्या होत्या ते जर टिक होत गेला असेल तर तुम्ही नक्कीच त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्या।
आणि त्याचबरोबर काही गोष्टी लक्षात ठेवा. कॅप राऊंड 4मध्ये गेल्यानंतर सीट जेवढ्या रिकाम्या राहणार आहेत त्याच्यावरच तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येणार आहे. तुम्हाला जे मिळालेलं कॉलेज असेल, जे की तुम्ही बेटरमेंटसाठी जात आहे ते मिळेल, किंवा जे उरलेले सीट आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला कॉम्पीट करावे लागेल. त्याच्यामुळं खूप लेस चान्सेस राहतील असं मला वाटतंय. त्याच्यामुळं त्या बाबतीत खूप विचार करू नका. आणि ही गोष्ट थोडीशी परत एकदा सांगतो की 4 दिवसाचा टाईम असल्यामुळे बरेचशी मुलं 3rd राऊंडला आपलं कॉलेज फिक्स करणार आहेत. आणखीन एक गोष्ट सांगतो की आता तुम्ही ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल त्याच वेळेस तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जाताना तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ॲडमिशन प्रोसेसला जाताना ते तयार ठेवा. तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते सोबत घेऊन जावा. आता ती वेळ आलेली आहे की ज्यावेळेस तुम्हाला फायनल ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट असतील, तुमचं तिथं राहण्याचं, तिथं फी, हॉस्टेल, सगळ्या गोष्टीची तयारी करून जावा. म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर आपलं ॲडमिशन घेऊनच परत यायचं आहे. आता 3rd राऊंडला एकदा जर ॲडमिशन कन्फर्म झाले, सीट भरल्या गेल्या की कॉलेजही लवकर चालू होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आता ॲडमिशन रेडी झालेलेच आहेत तुम्हाला आता कॉलेजसाठी तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या शहरात ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे त्याची तुम्हाला आता पूर्णपणे माहिती असणार आहे. त्यामुळे पुढचा प्रवास तुम्हाला आता करायला तयारच राहावं लागणार आहे. आणखीन काय गोष्ट लक्षात घ्या, ॲडमिशन प्रोसेस बाबतीत आपण इतके दिवस म्हणजे गेले 1.5 महिने तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये होता, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळून गेल्या, जे कॅप राऊंडच्या असतील, ऑप्शन फॉर्मच्या असतील, किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या किंवा बघितल्या असतील तुम्ही. आता ह्याच्यातून एक गोष्ट समजून घ्या, ही होती फक्त तुमची पहिली स्टेप, जी म्हणजे तुम्ही ॲडमिशन मिळवण्यासाठी केलेली धडपड. आता तुम्हाला ॲडमिशन मिळाल्यानंतर आता तुम्हाला खरं तुमचं जग इंजिनिअरिंगसाठी तयार झालेलं असेल. ज्या मुलांना कॅप राऊंड म्हणजेच ज्यांना कम्प्युटर कॅप राऊंडमधून मिळालं असेल, त्यांच्या मनासारखं कॉलेज, आता त्यांना खरं तर अभ्यास करून पुढे जाण्याची गरज आहे. त्याच्यामुळं आत्ता पुढच्या मुलांना आता इंजिनिअरिंग काय असते हा जो मी प्रश्न पहिला माझ्या व्हिडिओत उपस्थित केला होता, त्याच प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहेत. आता नक्की आपल्याला कोडिंग करायचं आहे, आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स घेतलं आहे तर इलेक्ट्रॉनिक्स काय. आता सध्या तुम्ही तुमच्या ब्रांचबद्दल माहिती आता खऱ्या अर्थाने घ्यायला सुरुवात करा. त्याचबरोबर इंजिनिअरिंगमध्ये किती विषय असतात, म्हणजे प्रत्येक सेम काय असतं, सेमिस्टर पॅटर्न काय असतो, पहिल्या सेमिस्टरमध्ये किती विषय असतात, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये किती विषय असतात, 4 वर्षात 8 सेमिस्टर असतात, किती प्रॅक्टिकल्स असतात, सिलेबस काय असतो. पुणे युनिव्हर्सिटीत असेल तर पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस कसा असतो, अदर कोणत्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन भेटला असेल तर तिथला सिलेबस कसा असतो, तिथला पॅटर्न कसा असतो, तिथली परीक्षा पद्धत कशी असते, ह्याचा विचार करायला सुरुवात करा. कारण की तुम्ही आत्तापर्यंत फक्त ॲडमिशन केलं, कॉलेज ब्रांच ह्या सगळ्या गोष्टी आत्ता मला वाटतं एंड झाल्या असतील. आता इथून पुढे तुम्हाला रिअलमध्ये आपलं ब्रांच, आपलं कॉलेज, त्याच्यानंतर आपलं करिअर, ह्या गोष्टीवर फोकस करायचा. आता तुम्हाला ज्यावेळेस कॉलेज निवडायचा विचार केला, कोणतं कॉलेज त्याच्याबद्दल विचार केला, त्यावेळेस तुम्ही प्लेसमेंटचा विचार केलाच असताल. कुठं प्लेसमेंट चांगलं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही पुढे गेलेला आहेत. आता म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आत्ता जेवढं तुम्ही प्लॅनिंग केलं होतं ह्याच्या कितीतरी पटीने जास्त प्लॅनिंग पुढच्या गोष्टीसाठी करायचं आहे. तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये जायचं आहे, तुम्हाला तिथे जाऊन अदर मुलांशी कॉम्पिटिशन तर करायचंच आहे, पण असलेल्या परिस्थितीला म्हणजे कम्पीट करण्याबरोबरच ॲडजस्ट पण करून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला आपली इंजिनिअरिंगची डिग्री 4 वर्षामध्ये त्याचबरोबर चांगल्या मार्काने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवून करता येणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे जास्त लक्ष द्या. त्याचबरोबर काही टेक्निकल गोष्टी लक्षात घ्या. आत्तापर्यंत आपण जनरल गोष्टी बोलत आलो कारण की तुम्ही फक्त इंजिनिअरिंग ॲडमिशनचे व्हिडिओ पाहत होता. ह्याच्यानंतरच काही टेक्निकल गोष्टी की तुम्ही जर पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे सब्जेक्ट असणार, जसं की मॅथ असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्सचे काही सब्जेक्ट असतील, मेकॅनिकलचे काही सब्जेक्ट असतील, तर आता सध्या आपला बेस तयार करण्याकडे लक्ष द्या. कारण की तुम्ही आत्तापर्यंत कुणीही ॲडमिशन झाल्यानंतर काय करायचं याच्याबद्दल विचार केला नसेल, तर आता तुम्ही त्याच्याकडे विचार करा. पहिल्या सेमिस्टरला कोणते विषय टफ असतात, इंजिनिअरिंगचा निकाल कोणत्या
सब्जेक्टमुळे कमी लागतो. त्याचबरोबर कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास M1 मॅथ्स 1, M2 मॅथ्स 2, त्याच्यानंतर ग्राफिक्ससारखे काही विषय फर्स्ट इयरला असणार आहेत, त्याचा एकदा माहिती करून घ्या. सिलेबस व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर डायरेक्टली विदाऊट एनी, आता कारण की आता तुम्ही वातावरणाशी समरूप होण्यात वेळ घालवला तर हे सगळे विषय नंतर तुम्हाला डायरेक्टली समोर येणार आणि तुम्ही पहिल्या परीक्षेत आयदर कमी मार्क मिळवताल किंवा फेल होताल. त्यापेक्षा काय, तुम्ही तयारीनिशी जा. आणि आता लक्षात घ्या, इंजिनिअरिंग जर तुम्ही निवडलेले आहेत, 1,80,000 विद्यार्थ्यांपैकी तुम्ही एक जण आहात अख्ख्या महाराष्ट्रामधून, तर तुम्हाला CETचे मार्क्स नंतरही आता पुढे डिग्रीसाठी लागणारे मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे डिग्री कोणत्या आणि किती स्किलने तुम्ही घेता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इंजिनिअरिंगमध्ये आले पण इंजिनिअरिंग कशासाठी करायची, आपली आवड होती का, या सगळ्या गोष्टी विचार करून घ्या. कारण की ब्रांच चालू झाल्यानंतर तुम्हाला आता त्या पुढच्या गोष्टी शिकायच्या आहेत. त्याच्यामुळे सब्जेक्टमधले नॉलेज आणि त्याच्यानंतर अभ्यासाशिवाय काहीच नाही. जर तुम्ही इथून पुढे जर अभ्यास करण्यात केला नाही तर मग एवढं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी CETला मिळालेले मार्क्स असतील. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आणखीन एक गोष्ट होती की मला 12वीला कमी होते, CETला जास्त पडले. काहींचं म्हणणं होतं CETला जास्त कमी मार्क होते पण आम्हाला 12वीला चांगले होते. चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर 12वीचा तुमचा बेस जर चांगला असेल तर तुम्हाला ते इंजिनिअरिंग सोपंच जाईल. तुमचं मॅथ चांगला असेल, फिजिक्स चांगला असेल, केमिस्ट्री चांगला असेल, तुम्ही जे बेसिक सब्जेक्ट जर व्यवस्थित तयारी केले असेल तर उद्या तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे. त्यामुळे ज्यांना 12वीला चांगले टक्के आहेत हीच एक त्यांच्यासाठी प्लस पॉईंटच आहे. कारण की तुम्हाला ह्या सगळ्या बेसिकचाच वापर पुढे गेल्यानंतर होणार आहे आणि तुम्हाला तेवढा तो अभ्यास सोपा जाणार आहे. म्हणून जे मेहनत करून 11वी 12वीत चांगले मार्क मिळवून आलेले आहेत किंवा CETला चांगले पर्सेंटेज मिळून आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण की हा व्हिडिओ फक्त ॲडमिशन घ्या, कॅप राऊंड 3 संपलाय, कॅप राऊंड 4ला जा, या असे खूप सारे व्हिडिओ बघतो मी. त्या व्हिडिओसारखे तुम्हाला सल्ले देणार नाही. तुम्हाला फक्त काय सांगेल की आता तुम्ही इंजिनिअरिंगचं पहिली पायरी चढणार आहात. म्हणजे तुम्हाला आता इथून पुढे ॲज अ इंजिनियर स्किल असतील किंवा प्लेसमेंट, ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं करिअर चांगलं करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता इथून पुढे व्हिडिओ पाहताल, तुम्ही कोणाचे सल्ले घेताल, मला त्याचं अशी काही गरज नाही. माझं म्हणणं काय, तुम्ही फक्त आता सध्या ज्या कॉलेजमध्ये जाताल तिथल्या गोष्टी माहिती करून शिक्षकांना भेटून आपला पुढचा प्रवास चालू करून घ्या. आपले सब्जेक्ट समजावून घ्या. आलेल्या अडचणीसाठी तुम्हाला आत्ता सध्या खूप साधनं आहेत. तुमच्याकडे यूट्यूब आहे, तुमच्याकडे नेट आहे, तुम्हाला गुगलवर बऱ्याच गोष्टी मिळून जातात. त्यामुळे तुमचं इंजिनिअरिंग करताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना जाताना शेवटी एवढंच गोष्ट सांगतो की आता फक्त पुढचा आपला 4 वर्षाचा प्रवासाचा विचार करा. तुमच्या पालकांनी तुमच्या बरोबरच खूप मेहनत घेतली आहे. ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि जे आता कॅप राऊंड 3 किंवा 4 नंतर आपलं ॲडमिशन फिक्स करतील, आपल्या इंजिनिअरिंगच्या प्रवासाला सुरुवात करतील, त्या सर्वांना शुभेच्छा. तुमच्या प्रवासात माझ्यासारख्या शिक्षकाची किंवा एक इंजिनिअरिंग झालेल्या मोठ्या भावाची किंवा मित्राची काही गरज लागली तर आपला चॅनल तुमच्यासाठी आहे. कधीही तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये गाईड करण्यासाठी खूप सारे शिक्षक असतील, तयारच असतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एक मी सर्व ते इंजिनिअरिंग करत असणाऱ्या आणि इंजिनिअरिंगला करिअर म्हणून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टाकलेला आहे. तुम्ही खूप चांगलं करिअर ह्याच्यामार्फत घडवावं हीच आमची इच्छा आहे. आम्ही आणि आमच्यासारखे कितीतरी इंजिनियर्स काही वर्षापासून ट्रोलिंगचा सामना करतो आहे की इंजिनिअरिंगमध्ये सगळेच आलेत आणि त्यांना जॉब भेटत नाही. पण इथून पुढे आलेल्या प्रत्येकाला चांगला जॉब मिळावा आणि त्यांचं करिअर चांगलं व्हावं हीच अपेक्षा आहे. त्यामुळं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझं चॅनल करा. धन्यवाद. आणि जर कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला अडचण असेल तर त्या टॉपिक रिलेटेड व्हिडिओ नक्कीच बनवून मी टाकेन. तर पुढचा व्हिडिओ कशासाठी कोणत्या टॉपिकवर बनावं याचं रिलेटेड कमेंट नक्की करा. धन्यवाद.